आणि बाजूवाला विचार करतो या ना घर मला सांगू पाणी मराल प्रगती गेला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं घटस्थापना म्हणजे दुर्गा देवीचं आगमन झालेलं आणि आजचा तिसरा दिवस आहे बरोबर आहे ना आजचा तिसरा दिवस आहे देवींना येऊ आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझं मामराच्या वाटेल आणि मी माझं परम भाग्य समजेल ज्यांच्या अनुषंगाने किंवा माझ्या कुठेचं दर्शन करते सगळे पूर्ण बंधू असतील आई फेस्टिवल नवरात्र उत्सव मंडळ असेल ज्यांच्या अनुषंगाने मला खास करून तुमचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे मांजरेचे सरपंच साहेबांचा खूप आग्रह होता म्हणे बाई काही झालं बाबा तुम्हाला यावं लागेल आणि कसं असतं नाही का अन्न मान करणे तो प्रारंभ आहे ज्या दिवसाची सेवा बाबा तुम्हाला जिथं लिहिलेली तिथं जावंच लागतं जिथलं अन्न तुम्ही त्यांना शिवाता तिथं खावंच लागतं त्या युक्तीप्रमाणे सरपंच साहेबांचाही आग्रह होता आजची तारीख खरं म्हणजे खालीच नाही हा तुमच्या सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने दुकान छोटी 15 पैसे कमी नाही नाही म्हणणार मी फक्त एकच सांगेल कितीही माळ जर केलं किती पर मार्ग केलं त्याच्यापेक्षा आपला अंतकरण जो शुद्ध असला का भगवंत कृपा करतो आणि बाजूवाला विचार करतो या ना घर मला सांगू पाणी मराल प्रगती गेला करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिये विठ्ठल विठ्ठल करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया विठ्ठल विठ्ठल सगळ्या तरुण भावांना धन्यवाद सांगेल की तुम्ही नवरात्रीमध्ये इतकं भारी वातावरण तयार केलेलं आहे आणि विशेष करून जिथं गरबा खेळले पाहिजे जिथे कीर्तनाचं आयोजन केलं याच्यापेक्षा ना आनंद एक नंबर आणि त्यातल्या त्यात हाऊ टाइम म्हणजे महिला मातासना प्युअर स्वयंपाक करणार टाइम बिचाड्या रानानं थोडी कीर्तनली बसेल घर पाठीनं जर किडा पडणार होती गाया बिजे तरी म्हणे माया बहिणी बसेल बिचाऱ्या नाही तरी तुमचे 2 शब्द आहेत नाही येत काय करत होते त्या 1.5 जणांना कीर्तन बसेल मालेगाव येत राहत नाही परत कीर्तन होतं त्या पुऱ्याना रातच बोलणार हो द्या बहिणी जुना लोकेश नाही म्हणे करम पण फोड अनाशी बोली करो बोल विचारायला कीर्तनासाठी सगळे उपस्थित महाराज मंडळी
सगळे भजनी मंडळ आपल्या गावातले मांजरे, सगळे मांजरेकर भजनी मंडळ. आमचे मधुंगाचारी पण मांजरेचेच आहेत. आमच्या ताई साहेब आलेले आहेत मांजरे. हा बरोबर. वा वा, चांगले दोघे जण आले. सगळे बोलाय वजन गाड्या जाऊ वजन तसं खरं तर मांजरेला भगवंताची कृपाच झालेली बाबा. मांजरे बाबा मी आलो ना, बाहेरचे कोणी महाराज नव्हते, तुम्ही सगळे गावातलेच होते नाही का. काळकरी सफर महाराज मांजऱ्याला भगवंताची साधू संतांची कृपाच समजावी लागेल ते बाबा लोकांना. सगळे काळकरी गायक वादक सगळे गावातच आहे तो. हा नाही तर तुम्ही संधी घेऊ एक महाराज याला काय करता एक लागून एक का करलंय जा बाकी ना सांग बजेट मिळावं. आपण काही कशाला मांजरेगाव चांगले साऊंड सिस्टमचे मालक आमचे डोंगराडीकर दादा जाणून घ्या दादा साहेब. साऊंड सिस्टम एक नंबर आहे. भजनी मंडळ चांगले, आयोजक चांगले आहे. तुम्ही आलेले श्रोते सुद्धा खूप चांगले आहेत. हा म्हणजे म्हणणारा चांगला आहे, वाजवणारा चांगला आहे, आयोजक चांगला आहे, ऐकणारा बी चांगला आहे. आता कीर्तनकार काय किडा पाहिजे समजून माझ्यावर नित्याला प्रेम करणारे माझ्यासोबत आलेले आमचे जळगाव जिल्ह्याच्या नांदगावचे आमचे तुषार दादासाहेब आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे अक्षरदाते आहेत. आमचे छोटे महाराज दीपक महाराज धुळेकर आहेत. आमच्या सोबत आलेले आमचे कैलास दादा आहेत मुक्तीकर. आणि आमच्या सोबत आलेले महंत असे 1108 भगवान अण्णा ते सुद्धा उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल उदाहरण देत असताना देवावर प्रेम करणारी व्यक्ती कोण आहे. भूतलावर सगळी नाते आहेत पण इथं विशेष करून कन्या सांगितली गेली आहे. कन्या का सांगितली? कारण आता सध्या लेकरावर माय प्रेम करते. खरं तर माझे ठरलेले नाते सांगतो मी. माय लेकरावर प्रेम करते. समाज आपल्यावर प्रेम करत असेल, इतर नातेवाईक असतील, कोणतेही नात्यातले लोक असतील ते आपल्यावर प्रेम करतात. पण आपल्याला बघितल्याच्या नंतर प्रेम करतात. पण आपल्याला न बघता आपल्याला बघायच्या 9 महिन्या आधी जी प्रेम करते ती माय असते. भूतलावर तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती माय, दुसरा बाप, तिसरी टक्केवारी मग बहीण बसस टक्केवारी मग. हा काही पर्सेंट बाकीने माते विचित राधाराधारी करले त्यांना निभाव द्या घर नाही करता आवडेच करतात ते आणि सांगायला बरं. हा दिलदार बहिणी सांगायला दिलदार खेळा पाडणाऱ्यांना हा बहिणीच नाही काय दोष भाऊ द्या चहा पाणी गावते त्यांनी काय कारण एखादं काही वाजत नाही ना दोन्ही बाजूला सारख्या पाहिजे. बहीण तिसरं व्यक्ती तुमच्या सुखदुःखात साथ देणारी म्हणजे तुमची पत्नी. आणि यांच्या सगळ्यांच्या नंतर अजून विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली मुलगी. विठ्ठल आज हा कन्या सासुराशीचा या भंग घेण्याचं कारण काय हो? देवी बसवली. देवीचं तुम्ही 9 दिवस पूजा करणार आहे. भाव चांगला आहे, आपण प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून तिच्यात देव दिसतोय, तिच्यात देवी दिसते. आपण भाव चांगला ठेवला तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला भगवंत दिसतोय, देवी दिसते. या देवीची पूजा करायचा अधिकार त्यांनाच, ज्यांनी पोटातल्या पोटात उरी मारलेल्या नसतील त्यांनाच अधिकार.
या देवीची पूजा करतात आणि जिवंत आदिशक्तीला तुम्ही पोटातल्या पोटात मारली महाराज, मग देवीची पूजा करून फायदा काय होईल का? फायदा हो, माफ करता पण का बहिणी, मला माहित नाही आणि कोणती कोणती बहिणी गर्भपात करेल आई मला माहित नाही, पण आते जीव आहे की ते होऊ द्या, पण पुढे ज्या कोण होते ना तुमच्यापेक्षा लहान ते असलं तरी समजाल द्या. कारण जी बहिणी गर्भपात करा ना तिनात ना पाणी पिवायला सुद्धा पाप लागत. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत दूरचा नातेवाईकही म्हणतोय तो माझा जवळचा आहे. पैसा अडका राहू द्या, मग दूर नाही सांगतो म्हणा बोलता जवळ नाशी, आणि पैसा नाही राहू द्या मग जोड्याला सुद्धा सांगत नाही मी काय वैशिष्ट्य. हा भाई सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. पैसा आहे तोपर्यंत दूरच्याही जवळ येतात. हा, जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बिचारा पंडितों में उनका करे धिक्कार. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हो, शुद्ध पित्त नारी प्रेम करते हैं पैसा देखते जान, पैसा नाच नचावे सबको पैसा ही दुश्मन. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. हो, जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत हो, आणि आपलं स्वतःनी बी मानसिकता स्वतःसाठी बी जब तक पैसा तब तक टेक, सरी गया पैसा मटक टक दे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मी सोपकरीने सांगत बुकणारा कोकराशी वर्ष लागू नये. बरोबर आहे ना बहिणी? मला बोलणं जरा उघडं राहत, बाकीना लोक शिकवतात, बाकीना शिकवतात नाही. बाकीना म्हणतात विक्रम महाराज एकदम सत्य परिस्थितीवर बोलत, बाकीना सांगतो माय होतो काय चिप्सा होते नाही. पण मला सत्य बोलायला नाही अजिबात आवडत नाही. ज्याला ताकदी पचाळला नाही तो पचाळलेस, ज्याला ताकदी पचाळला तो पचाळलेस. आणि जवळ येऊन खरं बोला नाही ना लोकेश पचतच नाही. काय म्हणते बाबा तुम्हाला काय म्हणते? खरं बोलेल बरं लोकेश पचत नाही. सत्य जर आपण सगळी मायला सांगणार तरी सगळी माय सुद्धा सांगते तुम्हाला पोटणार नाही आज. हा हा काय बरोबर बोला ना घेत करतात जवळ बोलतो बरोबर पण गेला. विठ्ठल विठ्ठल लोकांचा विचार करणे नाही माझे तुकोबाराय सांगतात. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. लोक काय करतात आम्हाला काही घेणं देणं नाही. एका ठिकाणी प्रसंग असा आहे, काही काही नालायक लोकांनी परीक्षा घेतली आणि ते वन नालायक होते. काही काही लोक म्हणतात कलियुग लागे वो कलियुगमा बोलता बेकार लोक जन्मालो ना फक्त कलियुगमा जन्माला नाही शकत. द्वापार युगमा बी नेत होता, त्रेता युगमा बी होता आणि सतयुगमा बी होता. जर कवय पटा चांगला राहतात ते रावणले मारायला काबर देवले जन्माला पडतात. बरोबर आहे का नाही? कवय बी होतात किडा पाडणारा. हो, आते शेत आहे काय नवीन नाही शेत. आणि कोणता माणूस असा गाव म्हणा एखादा तुम्ही नगरसेवक काढा किंवा गली म्हणा एखादा असा सदस्य दे काढा की तो आखी गलीले चालतो असं, त्याला कोणा विरोधच नाही असं कोणी माणूस आहे का? हा
महाराज जरी एखादा एरियानं नगरसेवक आपला तुम्ही हा नगरसेवक बिनविरोध कर दिला ना, नगरसेवक बिनविरोध कर देतोच तुम्ही, विरोधक कोणीच नाही तरी सुद्धा कोपरामा चावणारी एकच सांगतात मला ते तू चाले नाही रे, पण हे भाऊसाहेबांनी सांगितलं मग ऐकणं पडलं बरोबर आहे. म्हणजे बिनविरोध जरी तरी त्यांना विरोधक शेत असत मग तुकोबरायला राहत नाही का, इतका मोठा माणूस होता, इतका मोठा संत होता, त्याच्या विरोधक नसतील का. हो तुकोबरायांचे सुद्धा विरोधक होते, पण तुकोबराय म्हणे आपण बुकणार 17 वर्ष लागत नाही. हा तुकोबराय नाही रव्यान भाषा मग सांगा. आणि खरंच सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, नावं ठेवणारी टिंगल करणारी तुमच्या बदनामी करणारी यांच्या नादी लागायचे नाही. नेहमी कीर्तनातून एक दृष्टांत दरवर्षी संदेश नवारात बाबा तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना लोकांच्या नादी लागायचे नाही. जेव्हा आपण काय करायला निघतो काही काहीकडे पाडणारे असतात. एखादं पोरग जर काही करायला निघणं मग कधी आली मला 4-1.5 जना पडेल राहतं ते राहिले सांगतो काय भेटा त्या साहेब काही काय बिकड माप या मला सजड करायला होते रे येडे झालं ते काय बिकड आहे कुठं. आणि तो पोरगा सक्सेस होई ना काही किडा पाडणारा त्यांना धर्माला तो भाव देव बेडा बिडा कोय पाडा नको काय तो काय करायचा तो किडा पाडणार आणि आता पेडा कोय पाडणार काय रे तुला म्हणला असं काही बोलणी नाही का. त्यामध्ये आपली काय राणी मग म्हणे माल नाही आपण कसाल का मागून पत्नीने आवाज दिला. पत्नीने सांगितलं धनी स्वामी आहो चाललात कुठं, लेकरांना खायला काहीच नाही घरामध्ये काहीतरी आणा म्हणले खायला. माझ्या तुकोबरायांनी शेतीचा मार्ग धरला, शेतीकडून मार्ग धरला, ऊसाची पेंडी घेऊन येत आहे माझ्या तुकोबरायांना. पुन्हा रस्त्यामध्ये बारकी पोरं होती त्या पोरांनी तुकोबरायांकडे ऊस बघितले आणि तुकोबरायांकडनं ऊस मागायला सुरुवात केली. महाराज आम्हाला ऊस द्या म्हणले खायला. माझ्या तुकोबरायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस वाटत यावं. पत्नी घरातून पाहत होती बैग काही माणूस आहे स्वतःची लेकरून पशुपोटी मरायला लागली दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतो म्हणले. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. किती उदाहरण असेल तुकोबरायांचं. स्वतःची लेकरं माडी, स्वतःची आई, स्वतःची लेकरं उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत होते तुकोबराय. काही विचार असते आपला कसं काय विचार. आपण समजा पूर्ण आत्मा जरी एक ऊस काय डांगत म्हणतो तुम्हाकडे डांगत एक ऊस न डिफरन्स आहे समजा. आणि पुन्हा स्वतःना पोरगा विहीर आहे ना आता काही देरणा किंवा जेवणा पोऱ्या विहीर आहे एक टिपराना 2 तुकडा करा तुम्ही कोणती बाजू पुन्हा पोऱ्या देशात सरळ सरळ आता ना मागाव आहे ना तरी सुद्धा पाणी टिपरा पाणी देशात म्हणजे एक पुन्हा टिपरामा सुद्धा इथे दानच खराब. अरे माझ्या तुकोबरायांनी स्वतःची लेकरं उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान केले. उंच विचाराचे माझे तुकोबराय. पत्नीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबरायांना बघितलं हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे तुकोबराय ओट्यावर आलेले बघितल्याच्या नंतर देवाकडे बघते तुकोबरायांची पत्नी. देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघितल्याच्या नंतर देवाला शिवी घातली. पण त्या मायेचा तेवढा अधिकार होता पण मी नाही कोणी बी कोणी गाया देऊ नये बाकीने बाया कोणी भीती काढते मालेगाव चांगल्या बाया होते मग तुम्ही सुशिक्षित